अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। क्रांती दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाला आता 3 दिवस पूर्ण झाले आहेत। राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष्य असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। जोपर्यंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। उपोषणस्थळी तुकडोजी महाराजांचे भजन आणि सामुदायिक प्रार्थना करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे। या आंदोलनात मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे, शफीक शाह, मनोहरराव साबळे आणि जगनराव साबळे हे उपोषणाला बसले आहेत। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करतो। गेल्या 3 दिवसापासून म्हणजे क्रांती दिनापासून या तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आम्ही क्रांती ज्वाला प्रज्वलित करून या ठिकाणी हे बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। आमची मागणी या ठिकाणी एकच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, कारण जगाच्या कल्याणात थोर संतांची विभूती देह कष्ट होती परोपकारे, या विचाराप्रमाणे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी अर्पण केलं। एवढंच नाही तर स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास महाराजांचा आहे। या सर्व बाबीचा विचार करून भारत सरकारकडून राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात यावा, एवढीच आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याकरिता आम्ही या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून 7 गुरुदेव भक्तांना सोबत घेऊन या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। आणि जोपर्यंत आमची मागणीची भारत सरकार दखल घेणार नाही आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न प्रदान जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मी सातारा गावची आहे, निर्मला भीमरावजी लांजेवार, आणि मी वय 72 आहे। मी कालपासून साखळी उपोषणात बसलेली आहे। बेमुदत आहे माझा उपोषण, कारण मी डोळ्यांनी पाहिले नाही पण महाराजांचे विचार माझ्या मनात ठसले आणि मला महाराजांनी वेळोवेळी शब्दात त्यांची प्रार्थना केली। मी मनात ध्यान केलं, ध्यान प्रार्थना दररोज करतो म्हणून माझ्या मनात मी ते ठसले आणि त्यांचे विचार माझ्या मनात चांगलेच पटले। म्हणून मला असं वाटते की महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, कारण त्यांचं इतकं कर्तव्यशील आहे आणि एवढं लिखाण मोठं आहे। ग्रामगीता लिहिली आहे, ग्रामगीता अशी लिहिली आहे की लहान मुलांनाही कळायला पाहिजे। गुरुदेव सर्व गुरुदेव भक्तांनी उपोषणाला बसावं, सर्वांनी याच्यात भाग घ्यावा आणि भारतरत्न मिळाल्याच पाहिजे असं तुम्ही आवाहन करा सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांनी। मी ग्रामगीता मला अतिशय आवडली। सुरुवातीला वाचून पाहिलं आणि जो पाहिली तेव्हापासून तर इतके राष्ट्रसंतांना माझं प्रेम बसलं तर या माणसासारखा भारतात माणूस होणार नाही आणि या संत आस्पर्ध झाला नाही आणि होणार नाही। तर त्याच्यामुळं मी त्याची प्रवचन करणं, ग्रामगीतेवर भाषणं देणं, सकाळ संध्याकाळ ध्यान प्रार्थनेचे महिला मेळावे केलं, हे काम करायला सुरुवात केली आणि मुलांना सुद्धा हे सांगितलं की या संतांशिवाय दुसरं कोणी आता होणार नाही आणि या संतांना सोडू नका। हे तत्वज्ञान आपल्या ग्रामगीतेचं सांगा आणि महाराजांना ऐकलेलं ते सांगा, दुसरं आता कोणी करणार नाही। मगापासून त्याच्या राष्ट्रसंतांना एवढी चिकटली असं वाटते का आपला जीव का प्राण आहे तो राष्ट्रसंत आहे। अशा प्रमाणे मी त्यांच्या भाषण आणि वाचन हे सांगण्याची सुरुवात केली। माझं नाव सुलोचना बोके, मी राहणार वरखेड। राष्ट्रसंत सुद्धा वरखेडचाच प्रसाद त्यांना मिळाला आहे, अडकुजी महाराजाचा।
त्याच्यामुळं एवढा मोठा काही आमच्यावर प्रभाव आहे वर्षावरतीच्या वासियावर, खूपच प्रभाव आहे राष्ट्रसंताचा. खरंच मिळावं राष्ट्रसंतांना हे फार मोठी माझी मनोकामना आहे आणि सर्वांनी हे याच्यात सहभाग घ्यावं. कारण मी या उपोषणाला मुद्दाम भेट देण्याकरता आली. हे राष्ट्रसंतांना जे हे मिळालं ते खूप मोठं आहे. आता याच्या पुढे मोठं काहीच राहणार नाही. म्हणून या मंडपात, उपोषणाच्या मंडपात हे स्वातंत्र्य मिळावं म्हणून सर्व मुलांनी, सर्व तरुणांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि शासनाने सुद्धा त्यांना मदत करावी.